फिरूनी नवे जन्मे नमी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. शब्द हिरमुसले, सूरही गहिवरले. संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गज गायिका आशाताईंच्या पार्थिवावर आज दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तब्बल 6 दशके रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज अनंतात विलीन झाला. आशाताईंच्या जाण्याने सूरही गहिवरलेत, तर शब्दही हिरमुसले आहेत. फक्त सिनेसृष्टीच नाही तर अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे. आशा भोसले यांचं जाणं हा संपूर्ण देशासाठी धक्का आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 12 एप्रिलला वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आज 13 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजता आशा भोसले यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं. आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांनी उपस्थिती लावलेली. सिनेसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन, अभिनेत्री नीना गुप्ता, मंगल प्रभात लोढा आणि भैयाजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, राज्यपाल जिष्णू देव शर्मा, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान लोअर परेलमधील त्यांच्या निवासस्थानी आशाताई भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं. यावेळी मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.